पाहायला मिळणार आहे. चला त्वरित सामना चालू करा. हॅलो, खऱ्या अर्थानं पाहायला गेला सकाळच्या सत्राच्या स्पर्धेला मानाची सन्मानाची आणि एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली. या स्पर्धेतला मित्रांनो एक अविस्मरणीय क्षण आणि या स्पर्धेतील मित्रांनो अंतिम सामन्यात दाखल झालाय तो संघ चेतन चॅम्पियन. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय संदीप दादा खैर पालपेने गावचे सुपुत्र आहेत. परंतु मित्रांनो संदीप दादांचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. कारण जर पाहायला गेला तर समाजसेवा असू दे, त्यांना रुग्णसेवा असू दे, त्यानंतर ज्या ज्या वेळेस यस पहा मित्रांनो संदीप दादा खैर यांचा सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलात समाजसेवक, रुग्णसेवक आणि त्यानंतर मित्रांनो जर पाहायला गेलात ना तर खऱ्या अर्थानं जनमानसात मिसळणारा एक चेहरा आणि त्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थानं विरारला कोणतेही संकट असू दे आणि संकटकाळी ज्या वेळेस ज्या व्यक्तीला आवाज द्यायचा आणि हाक मारायचा आणि तो माणूस आपल्या हाकेला उपस्थित असणारा माणूस संदीप दादा खैर यांचा सन्मान. थँक्यू दादा, आपण आलात. या आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या सामन्याचा मित्रांनो सामनावीर जो ठरतोय रोहित मांडवकर या सामन्याचा हिरो ठरलाय. 10 बॉल 29 धावांची मित्रांनो खेळी केली रोहित मांडवकर. वा, काय फलंदाजी केली रोहित यानं. कधी कधी मला वाटतं अक्षय कधी कधी वरती का जात नाही, प्रश्न पडलाय. चला सामन्याला सुरुवात होते. यस क्रिक्स फार्मास्युटिकल गणेश मोहित यांच्या माध्यमातून 501 रुपयाची देणगी प्राप्त झाले. धन्यवाद. संदेशदादा कातळकर एसके स्पोर्ट यांच्या माध्यमातून आभार व्यक्त केले जात आहेत. थँक्यू. त्याला स्पीडअप करा. चला या स्पर्धेदरम्यान या सामन्यादरम्यान या सामन्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून सकाळच्या सह पंचांची भूमिका पार पाडली जाते असे समय आमचे मित्र आणि खऱ्या अर्थानं गुरुवर्य सुद्धा म्हणावं लागेल, ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेट नव्हे तर समाजसेवक आणि त्यानंतर एक सांस्कृतिक कला यामध्ये ज्यांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केलं असे रमेशदादा फेकरे. त्यानंतर त्यांच्या समवेत अक्षय शिंदे आहेत. या सामन्याचा हिरो ठरला आहे तो म्हणजेच रोहित मांडवकर उर्फ पिंट्या. अखंड घोघर तालुक्यात पिंट्या या नावानं प्रसिद्ध असलेला या ठिकाणी सन्माननीय अनंतजी ठोंबरे सरांचा सन्मान केला जातोय. गावकर या नावानं प्रसिद्ध आहेत, एक कलाकार आहेत आणि सरांचा सन्मान केला जातोय. सामना चालू होतोय. 1 2 3 स्टार्ट. स्ट्राईकला कैलास आहे, न स्ट्राईकला शैलेश आहे. गोलंदाज गोलंदाज रोहित. पहिला बॉल सन्मानजनक स्ट्रोक खऱ्या अर्थानं हलक्या हातानं खेळून काढलाय. शैलेश आहे. आता मात्र पहा मित्रांनो खऱ्या अर्थानं सकाळच्या सतत आपण तो हवेचा जो ओघ होता तो जर पाहायला गेलात ना तर उजव्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूने होता. आता मात्र कुठेतरी हवा थांबताना दिसते. शैलू याचे फटके आपण पाहिलेले नाही आहेत आणि शैलूचे जर फटके आले ना तर या सामन्यामध्ये मजा येणार आहे. परंतु जर पाहायला गेलात ना समोर संघ सुद्धा महेशदादा आंबेकर यांचा आहे. त्या संघामध्ये ताकद आहे, आत्मविश्वासाने भरलेला संघ आहे. पहा मित्रांनो सुरेश भुवड आहे, ऋषी गोताड आहे, तर स्वतः महेशदादा आंबेकर आहेत, त्यानंतर ऋषी गावणंग आहे, त्यानंतर अनिल गोताड आहे. असे नामांकित फलंदाज गोलंदाज या सामन्यामध्ये आहेत. हम भी कुछ कम नाही असं महेशदादा आंबेकर यांनी आधीच सांगून दिलंय. चला पहिल्या बॉलरची सन्मानजनक स्ट्रोक. 1 धावाले. पुढचा बॉल रोहित याचा. ओहो, 5वा बॉल होता, शैलूच्या बॅट मध्ये आला नाही. खऱ्या अर्थानं पाहायला गेलात इनसाइड एज घेतली तर नंतर 1 धाव आली. 2 धावा झाल्यात, 2 बॉल हाताळून झालेत. सामना रंगणार, रंगात येणार, ढंगात येणार आणि संघर्ष पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघात तुल्यबळ आहेत मित्रांनो. खऱ्या अर्थानं पाहायला गेलात ना सामना अटीतटीचा होणार, यात कोणती शंका नाही. काही स्पर्धा आहे. एसके स्पोर्ट आयोजित एसके स्पोर्ट चॅलेंजर ट्रॉफी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. संदेशदादा कातळकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. यस दरम्यान खऱ्या अर्थानं दरम्यान पुढचा बॉल असणार आहे तो म्हणजेच रोहित यांचा.
फटका आलाय, काय करणार बॉलरती. यस, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, एक धाव तर नक्कीच येईल. एका धावेवरती समाधान मानणार आहे शैलो आणि कैलास. पहा मित्रांनो, सकाळच्या सत्रापासून येजू म्हणजेच अजित उतेकर यांच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि या स्पर्धेदरम्यान अनेक प्रेक्षक वर्ग जोडला जात आहे. या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. संदेश दादा काटाळकर मात्र हसताना दिसत आहेत, स्माईल आहे. उमर मुकादम यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं स्पर्धा रंगात आले, ढंगात आले. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रात काय घडणार पहा. सूरज भोवड मात्र सकाळच्या सत्रापासून शांत होता. आता मात्र या सामन्यादरम्यान बरसताना दिसेल का फलंदाजी करत असताना. दरम्यान शैलेश टू रोहित. ओहो, शैलेशला नाही समजला बॉल, पुन्हा एकदा पायावरती आदळला. तर नंतर महेश दादा आंबेकर यांच्या हातामध्ये बॉल गेला. स्वतः मित्रांनो त्या ठिकाणी संघ मालक म्हणून जी भूमिका बजावतात पवन रायडर्स संघ, खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष तो सामना, कित्येक वर्ष मित्रांनो महेश दादा आंबेकर यांना खेळताना दिसतो. मला एक क्षण आठवतो महेश दादा आंबेकरांचा. खऱ्या अर्थानं विजय मोरे फलंदाजी करत होते, त्यांनी घेतलेली बाउंड्री लाईनला कॅच. कुंभी चषक याच्या दरम्यानची स्पर्धा होती मित्रांनो. दरम्यान पुन्हा एकदा रोहित टू कैलास असा सामना रंगताना दिसणार आहे. पाहूया काय घडणार, काय बिघडणार आहे, सामना कसा होणार, काय घडणार आहे. कारण ही स्पर्धा पाहिली ना मित्रांनो अटीतटीची होणार आहे. रंगत आले सकाळच्या सत्रापासून मित्रांनो. आपण आवाज ऐकत होतात सिद्धेश उतेकर, त्यानंतर आनंद यांचा आवाज आपण ऐकत होतो. खऱ्या अर्थानं आनंद कर्देगावचा सुपुत्र याचा सुद्धा एक गोड आवाज आपण ऐकला. आता मात्र माझ्या हातात कॅमेरा आहे, माफ करा माईक आहे. तर नंतर मात्र जर पाहायला गेलात ना मित्रांनो तर मिस्टेक होणार, समजून घ्या. स्पर्धा रंगात आले, ढंगात आले. खऱ्या अर्थानं पहा मित्रांनो, चौकार आला या 4 धावेनं. अगर मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. या 4 धावांनी संघ मात्र पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 पर्यंत. पहा मित्रांनो, शैलेशची बॅट बोलेल का हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. परंतु सोबत कैलास आहे आणि कैलासनं शैलेशाला मात्र या ठिकाणी मार्गदर्शन केलंय, कान मंत्र दिलाय. आणि कान मंत्र कशा प्रकारे मित्रांनो पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 8. सकाळच्या सत्रामध्ये एसके स्पोर्ट्स आयोजित एसके चॅलेंजर्स ट्रॉफी या ठिकाणी मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या भेटीला आली. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रातलं पहिलं षटक हाताळतोय तो म्हणजे रोहित. दुसरा सेमीफायनल सामना फुल टॉच बॉल. या ठिकाणी काय करणार. येस, पहा मित्रांनो काय घडलं. साहिल माफ करा, या ठिकाणी मित्रांनो कैलाशानं चूक केली आणि पहिला धक्का, पहिला गडी बाद. तंबूच्या दिशेनं बॅक टू द पॅव्हिलियन होणारा फलंदाज आहे कैलास. वा भाई वा, काय गोलंदाजी रोहित याच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं ज्यानं झेल टिपला त्याचं नाव आहे चेतन. वा, काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण. जर पाहायला गेलात ना मित्रांनो या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे, घाम गाळावा लागणार आहे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि त्यानंतर बाहेर पडतो तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन. सकाळच्या सत्रामध्ये शैलूची बॅट बोलत नाहीये, परंतु या सामन्यामध्ये महत्वाच्या सामन्यात शैलूची बॅट बोलेल का पाहणं गरजेचं ठरणार आहे. त्याच्या जोडीला आलाय साहिल पारदळे. या ठिकाणी शैलेशच्या जोडीला आलाय कैलास बाद झाला. तर नंतर मात्र जर पाहायला गेलात ना मित्रांनो तर साहिल आलाय. संघाची धावसंख्या कायम आहे. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 8. या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून खऱ्या अर्थात स्कोरबोर्डची जी स्कोरबोर्डचं काम पाहतायत माझे मित्र आणि शिरगावचे सुपुत्र नरेश मते या ठिकाणी मित्रांनो स्कोरबोर्डचं काम पाहतायत. सुरेख कामगिरी पाहिली जाते. बॉलर नेम अनिश. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिश आलाय. आमच्या घोघर तालुक्यातील सुशांत पागडे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्की ज्या सामन्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान अमिश अगदीच बाहेरचा बॉल आहे, पंचांना वळावं लागणार आहे. पंच कळता स्क्वेअर मारा, एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 9 आहे. दीपक वाघे मात्र या ठिकाणी इन होताना दिसत नाहीये. दीपकची खेळी पाहण्याचा आनंद वेगळा असतो मित्रांनो, परंतु पहा दीपक स्वतः पाठी राहिलाय, साहिलला 1 डाऊनला पाठवलंय. काहीतरी नक्कीच कॅल्क्युलेट गेम खेळताना दिसतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. एका धावेसाठी असेल कॉल. एक धाव आली. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या आहे त्यामध्ये जर पाहायला गेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 पर्यंत मजल मारतोय.
जर पाहिलं घड्याळाच्या दिशेने वळलो 6:12 झालेत आणि सेमीफायनलचा दुसरा सामना चालू आहे. त्याला स्पीडअप करा विनंती आपल्याला. संदेशदादा कातळकर ज्यांनी एक संकल्पना आखली तर स्पर्धा अस्तित्वात उतरली आणि पहा या मित्रांनो या ठिकाणी स्पर्धा आज संपन्न होताना दिसते. चेतन चॅम्पियन संघ अंतिम सामन्यात दाखल झालाय. संगमनेर या ठिकाणी चेतन चॅम्पियन संघ संगमनेरमध्ये दाखल झाला होता. माही 11 संघ आमचे सुनील माटल जरी पराजित झाले असले तरी क्रिकेटचं वेळ आयुष्यभर सुटणार नाही असं व्यक्तिमत्व सुनील माटल. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. यस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. काय गोलंदाजी केली जाते मित्रांनो. शौर्य फायटर समोर पवन रायडर्सच्या संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 10 या धावसंख्येपर्यंत मोठी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. साहिलला सूर गवसत नाहीये. गोलंदाजी मार करते अनिश आहे. अनिश काय गोलंदाजी करतोय पहा. पहिला बॉल वाईट आला तो नंतर 1 धाव आली तो नंतर डॉट आलाय. 2 बॉलवरती 2 धावा आल्यात. दरम्यान पुढचा बॉल अनिश आता साहिल याच्यासाठी. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि सरळ चेंडू गेला सीमा रेखा पार. येतोय षटकार 6 धावा. वा भाई वा काय फटका आला पहा. गगनभेदी षटकार आलाय साहिलच्या बॅट मधून. आता मात्र म्हणावं लागेल रानात नसतो त्याला मोर म्हणतात, पाण्यात नसते पाण्यात चावते त्याला मगर म्हणतात. आणि या मैदानावरती जे GDIL मैदान षटकार मारतोय त्याला मित्रांनो तवसाळ गावचा सुपुत्र साहिल म्हणतात. वा काय फटकेबाजी. सुरेख फटका आलाय. गगनभेदी षटकार आलाय. या 6 धावेनं धावसंख्या जलद गतीने पुढे सरकले. संघाची धावसंख्या 16 पर्यंत मजल मारतोय. पुन्हा एकदा सज्ज पाहायला गेलात ना मित्रांनो तर मोठी फाईट होणार आहे. रंगत आले ढंगत आले या स्पर्धेदरम्यान. सामना मित्रांनो अटीतटीचा होईल यात कोणती शंका नाहीये. सकाळच्या सर्व सिद्धेश उतेकर यांचा आवाज ऐकलात, आनंद यांचा आवाज ऐकलात. दरम्यान पुढचा बॉल असणार आहे अनिश यांचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक भिरकावून दिला 6 धावांसाठी. वा बाई वा षटकार. 6 धावा. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच जलद गतीनं धावसंख्या. आता मात्र पहा पाहायला गेला ना 1 डाऊनला कुठे होता ओपनिंगला दीपक होता. दीपक यानं कुठेतरी चेंजेस का केलं हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतः दीपक वाघे पाठी थांबला तर नंतर मित्र साहिल पारतळेला संधी दिली आणि या संधीच्या माध्यमातून मित्रांनो साहिल यानं बॅक टू बॅक अनिशेच्या गोलंदाजीत 2 मोठे फटके सजवलेत. म्हणजे सामना मित्रांनो अटीतटीचा होईल यात कोणती शंका नाहीये. दुसरा सेमीफायनलचा सामना प्रगतीपथावरती आहे. SK स्पोर्ट्स चॅलेंजर ट्रॉफी रंगात आले ढंगात आले. पुढचा बॉल अनिश यांचा. पुन्हा एकदा आलाय म्हणावं लागेल. दीपक वाघे यांनी मला मैदानात का पाठवलं म्हणावं लागेल. सिद्धेश तो आलाय तो आलाय तो आलाय. त्याचं नाव आहे साहिल पारदळे. वा बाई वा काय फलंदाजी पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून. यस बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार लगावलेत. रवींद्र रामाने नक्कीच अजूनपर्यंत खिशात हात घातला नाही. कॉल आला नाही. पाहूया काय घडणार आहे. परंतु सामना प्रगतीपथावरती आहे. पाहूया. यस तुम्ही कोणतीही मुवमेंट करू नका. SK तदनंतर ठोंबरे तुमच्यावरती चलन दाखल केलं जाईल दोघांवरती. पुन्हा एकदा चला 3 षटकार आले. या 3 षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 धावसंख्येपर्यंत. दरम्यान पुढचा बॉल अनिश याचा. अनिश वरती मात्र तुटून पडलाय साहिल. पुन्हा एकदा आता मात्र चांगला बॉल आहे. सरळ बॅटनं खेळलाय त्या ठिकाणी समजण्या कशा दिशेने बॉलाला 1 धाव तर पूर्ण केली जाईल. शैलीला स्ट्राईक नाही का साहिलनं सांगून दिलंय मी 3 षटकारामध्ये 1 स्ट्राईक मिस घेणार. शेवटचा बॉल होता. या शेवटच्या बॉलवरती साहिल यानं स्ट्राईक घेतलंय. शैलू सुद्धा पहा मित्रांनो एक मोठा फलंदाज आहे मैदानात आणि शैलू जिथपर्यंत मैदानात उभा आहे ना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. या 2 षटकाच्या 29 पर्यंत मजल मारतोय. क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि या खेळामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानला जातो. इंडियन प्रीमियर लीग भारतीय मित्रांनो पहा या भारतामधील एक मोठी प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस आहे. अंतिम दिवस आहे आणि अंतिम सामन्यामध्ये मित्रांनो एका बाजूला RCB आहे तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात ना तर हैदराबाद आहे.
माफ करा गुजरात आहे. आणि या दोन सामन्यामधलं मित्रांनो या दोन संघामधलं युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला शुभमन गिल, दुसऱ्या बाजूला असेल विराट कोहली. ह्या दोघांमधलं युद्ध पाहूया काय घडणार आहे. परंतु आपण आपल्या स्पर्धेच्या दिशेने वळतोय. एसके स्पोर्ट्स आयोजित एसके चॅलेंजर ट्रॉफी संपन्न होताना दिसते. सुनीलजी ठोंबरे मात्र स्मित हास्य करतायत. संदीप मांजरेकर पहा मित्रांनो, ओहो वा फटका आलाय, सरळ बॅटने खेळलाय, संधी आहे, झेल मात्र टिपला जातोय. साहिलचा खेळ समाप्त होतोय. पहा साहिल बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी कोण येईल. चला एकदा दीपक वाघेसाठी टाळ्या होऊ द्या. दीपक वाघेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. लेजंड ट्रॉफी खेळतो आणि आज मित्रांनो चॅलेंजर ट्रॉफी मध्ये सुद्धा आहे. यस दुसरा धक्का माफ करा, दुसरा धक्का बसलाय तो म्हणजेच साहिल एका स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी दीपक वाघ्याला. कैलास गेला त्यांना दीपक वाघे गेला. ओमकार यानं झेल टिपला. दुसरा धक्का बसलाय. पुढील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूंचा खेळ कसा असणार आहे, कारण गोलंदाजी मार्फत आहे ना ऋषी आहे. ऋषी गोताड पहा मित्रांनो अनुभवी गोलंदाज आहे, फलंदाज ऑलराऊंडरच्या भूमिकेत दिसतो. आणि ऋषी गोताड यानं मैदानात तोच ऋषी गोताड आता माझ्या गोलंदाजीसाठी पहिला बॉल हाताळला, पहिला गडी तंबूच्या दिशेने धाडला. त्याचं नाव आहे बाद झालेला फलंदाज साहिल पारदोळे. बॅक टू दी पॅव्हिलियन. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत ऋषी गोताड. काय घडतं या स्पर्धेदरम्यान. पुढचा बॉल स्लो डिलिव्हर झाला, चेंडू हवेत आहे स्वतः या ठिकाणी. ओहो शिकार झाला, त्याचं नाव आहे दीपक वाघे. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 गडी बाद करून इरादे स्पष्ट केलेत. ते म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी हम भी कुछ कम नाही. तू जरी शेर असलास मी सुद्धा सवा शेर आहे. तू षटकार लगावू शकतो, तू षटकार मारू शकत असलास ना तसं माझ्यामध्ये दमकम आहे. मी तुला फसवे बॉल टाकून या ठिकाणी जाळ्यात अटकवू शकतो. त्याचा खेळ समाप्त झाला. हॅलो यस पहा या ठिकाणी दीपक याचा खेळ समाप्त झाला. त्यानंतर जागा घेण्यासाठी विजय मोरे आलाय. विजय काय करणार, ज्याच्या नावात विजय आहे तो या ठिकाणी आलाय. पाहूया काय घडणार आहे सामन्या दरम्यान. विजय मोरे स्ट्राईकला असता, नॉन स्ट्राईकला शैलू ठोंबरे आहे. शैलू याची बॅट मात्र कुठेतरी पहा मित्रांनो संत खेळताना दिसते. सिंगल डबल वरती जास्त भर देतोय शैलू, कारण सलामीला आलाय शैलू. हवा कुठेतरी थांबले. सकाळच्या हवेचा ओघ जर पाहायला गेला ना तर समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूने होता. आता मात्र कुठेतरी हवेचा ओघ कमी आहे. आणि जर पाहायला गेलात ना तर पुन्हा एकदा ऋषी. ओहो हो वा बाई वा, काय पाहायला मिळालं. आता मात्र म्हणावं लागणार खऱ्या अर्थानं विजय बरसताना दिसतोय. विजय मोरे ऑन फायर. पहा मित्रांनो अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये 98 सिक्स 98 सिक्स लागलेली आहे एका दिवसामध्ये. मित्रांनो काय स्पर्धा होते पहा. फलंदाजी आपलातून होते, गोलंदाजी आपलातून होते. आणि पहा विजय मोरे याच्या बॅट मधून षटकार आलाय, एक मोठा फटका आला. खऱ्या अर्थानं मित्रांनो पाहायला गेलात ना एक अनुभवी फलंदाज आहे. अनुभवी फलंदाजाच्या माध्यमातून पहिला बॉल ते पहिला षटकार. ओके अगदीच भरकटला, अगदीच भरकटला. पहा मित्रांनो शैलेश ठोंबरे नॉन स्ट्राईकला आहे, पण तो स्ट्राईक मिळाली. आणि शैलेश ठोंबरे तू एक षटकार लगावलास तर उमर मुकादम याच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. चला शैलेश ठोंबरे आपण उमर मुकादम यांचा आवाज ऐकला का. यस आवाज ऐकलाय. हो 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 आलाय संधी आहे. झेल मात्र सुटला गेलाय. एक धाव येईल, शैलू थांबवेल. 5000 संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. गुगल पे मोबाईल माझ्या हातामध्ये आहे. त्यानंतर मांजरेकर यांच्याकडून 1000 6000 रुपयाचं पारितोषिक एका षटकासाठी. शैलेशजी ठोंबरे लक्ष द्या, मोबाईल माझ्या हातामध्ये आहे. यस मोबाईल उमर मुकादम यांचा मोबाईल. त्यानंतर उमर मुकादम यांच्यामध्ये आहेत 5000 रुपयाचं ऑन गुगल पे जीपे च्या माध्यमातून 5000. आणि संदीप मांजरेकर यांच्याकडे 1000. एका षटकासाठी 6000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया काय घडणार आहे. जर एक मोठा फटका शैलेश ठोंबरे. आहा सिंगल आले.
परंतु पहा दुसरी धाव घेणार, चेंडू येतोय सीमा रेखा पार, चौकार आलाय, नशिबाचा चौकार. 4 धावा. या चौकारासाठी 200 रुपये लागू. यस कॅश प्राइज जमा झालाय 200 रुपये या ठिकाणी. यस कॅश प्राइज पहा मित्रांनो, उमर मुकादम 200 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय शैलेश ठोंबरे. अजूनही पहा या ठिकाणी हॅलो, अजून एक बॉल बाकी आहे आणि एक बॉल मध्ये एक षटकार. 6000. एक बॉल 6000चा. काय घडणार आहे? ओहो, नक्कीच पहा या ठिकाणी मिस्टाईम स्ट्रोक आहे. जे एक धाव तर आली, दुसरी धाव पण पूर्ण केली. 2 धावावरती समाधान मानलं जाईल. तिसऱ्या धावेची आवश्यकता नाही. 2 धावती समाधान म्हणते. या 2 धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 43 पर्यंत मजल मारेल. आणि पहा 44 धावांच्या शैलेशजी ठोंबरे, शैलेश ठोंबरे लक्ष द्या. शैलेश ठोंबरे आपण बॅट घेऊन असेच या साईडला कॅश प्राइज घेऊन जा. यस चला स्पीडअप करा, स्पीडअप करा मित्रांनो. खऱ्या अर्थानं दुसरा सेमीफायनलचा सामना प्रगतीपथावरती आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलात ना मित्रांनो, उमर मुकादम गावावरून आले, परंतु पहा म्हटले होते पाऊस जर नसता तर आंब्याच्या 2 पेट्या तरी मिळाल्या असत्या. हा हॅलो उमरजी, उमर मुकादम बोलाची. हॅलो बोलाची कडी, बोलाचा भात. चला स्पीडअप करा. हॅलो सलामी किती ऋषी, स्पीडअप ऋषी. चला स्पीडअप करा. खऱ्या अर्थानं 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. माफ करा 44 धावांची आवश्यकता आहे. हे 44 धावांचं आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल? चला सामना चालू करा. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय सिद्धेश चलपे, ज्यानं भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलंय. आता मात्र या ठिकाणी ढोल कोण वाजवणार पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण जर पाहायला गेलात ना मित्रांनो, दुसऱ्या गुहागर तालुक्यातील नामांकित फलंदाज आहे, त्याचं नाव आहे ऋषी गोताड. वैयक्तिक पहिला बॉल सिद्धेश, आता ऋषी याच्यासाठी काय पाहायला मिळणार? पहा मित्रांनो, मिस्टाईम स्ट्रोक आहे. सिद्धेश काय करणार आहे बॉलवरती? 1 धाव तर नक्कीच पण पूर्ण केली जाईल. पहा मित्रांनो, 2 धावांनी संघाचा श्री गणेशा झालाय. पहा ऋषी यांना 2 धावांनी संघाचं खातं ओपन केलंय. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय.
म्हणजे अकाउंटमध्ये पाहायला गेलात ना तर 2 धावा ऍड केल्या गेल्या आहेत. पहा मित्रांनो इथं काय घडणार आहे. खऱ्या अर्थानं जर शैलेश शेवटच्या बॉलपर्यंत होता, संधी होती शैलेशाला 6,000ची, शैलेशानं ती संधी गमावली. त्यानंतर 200 रुपये माझ्या खिशात आलेत. शैलेश तुम्ही कधी घेऊन जाल ते मला कळवा, मेसेज करा, फोन करा, तेही मला कळेल. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलच्या दिशेने वळतोय. ओहो फटका आलाय, परंतु काय घडणार आहे. कैलास चुकीला माफी नाही, चूक केली गेली कैलासाच्या माध्यमातून. 2 धावा यशस्वी, 2 धावा यशस्वी. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावून पाहायला गेलात ना तर 4 पर्यंत मजल मारतोय. एका बाजूला ऋषी आहे, दुसऱ्या बाजूला ऋषी आहे. म्हणजे जर पाहायला गेलात ना सलामीला ऋषी अशी जोडी मैदानात आहे. तर त्यांना गोलंदाजीवरती पहा मित्रांनो, गोलंदाजीसाठी सज्ज झालेला गोलंदाज आहे, त्याचं नाव आहे सिद्धेश सल्पे. पहा पहिले 2 बॉल सुरेखरित्या हाताळलेत, परंतु पहा कुठे यस या ठिकाणी थोडस मित्रांनो आपण सामना थांबवतोय. संदीपजी ठोंबरे, माफ करा सुनीलजी ठोंबरे, संदीप दादा मांजरेकर या ठिकाणी नक्कीच सकाळच्या 2 एक रुग्णसेवकाची भूमिका बजावतायत आणि नक्कीच सेवा देताना दिसत आहेत. परंतु पाही आपली स्पर्धा SK स्पोर्ट्स आयोजित SK स्पोर्ट्स चॅलेंजर ट्रॉफी 2026 मधील 31 मेची ही टेनिस बॉल मधील शेवटची स्पर्धा म्हणावी लागणार. त्यानंतर मात्र वर पावसाचं आगमन होईल. हॅलो, त्यानंतर मात्र मित्र रबल बॉलला सुरुवात होईल. परंतु पहा खऱ्या अर्थानं अजित उतेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रंगत आलाय. कारण जर पाहायला गेलात ना एक सुरेख प्रक्षेपण, लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. माझी घाडेवाडी प्रीमियर लीग सुद्धा मी खऱ्या अर्थानं विश्वासानं दिली. त्यानंतर अनेक कमेंट आले त्यांच्या माध्यमातून की लाईव्ह 1 नंबर होतं. यस आणि पहा मित्रांनो पुढच्या वेळेस ज्यावेळी आपण या टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या पर्वाच्या वेळी आपण दाखल होऊ ना त्यावेळेस मित्रांनो यस पहा जर क्षेत्ररक्षकाला जर लागलं असेल तर आपण रिप्लेस करावा एखादा दुसरा खेळाडू, कृपया विनंती आहे. कारण सामना थांबवू नका. जर इंजर्ड झाला असेल तर कृपया त्याला बाहेर घ्या, त्यानंतर त्यांच्या जागी दुसरा सामना घ्यायचा स्पीडअप करा, विनंती आहे. आणि नक्कीच पहा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अंतिम सामन्यात दाखल झाला आहे चेतन चॅम्पियन संघ. त्यातनं दुसऱ्या सेमीफायनलची लढत आहे. आणि जर पाहायला गेलात तर अजित उतेकर एई लाईव्हच्या माध्यमातून एक या ठिकाणी माहिती आली की पुढच्या वेळेस आपण स्टंप माईक ऍड केलाय स्पर्धेदरम्यान. नक्कीच आपण आमच्याजवळ संपर्क साधा आणि पुढच्या वेळेस पुन्हा एकदा संधी द्या आणि नक्कीच एई लाईव्हच्या माध्यमातून आपण केलं जाईल. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात केली. सिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग 2 चेंडू हाताळले. संघाची धावसंख्या 4 आहे. ऋषी गोदा स्ट्राईकला, ऋषी गावनंग नॉन स्ट्राईकला आहे. दोन्ही ऋषी तर त्यांना सामना करणार आहे. सिद्धेश शिरगावचा सुपुत्र आहे, शिरगावला बिलॉंग करणारा हा सुपुत्र आहे. आणि नक्कीच सुनील ठोंबरे यांनी सांगितलंय की जर पाहिलं गेलं ना सिद्धेश आमचा एक नामांकित आणि उदयास येणारा एक गोलंदाज युवक आहे आणि नक्की त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा केली जाते. या सन्मानजनक स्ट्रोक इनसाइड एज घेऊन या बॉलवरती संधी नाही, निर्धाव बॉल गेलाय. 2-3 चेंडू हाताळून जाईल. संघाची धावसंख्या 4 आहे. पाहायला गेलं 44 धावांचा पाठला करायचा आहे. परंतु पहा दोन्ही सामने तगडे आहेत. एका पाऊलला पवन जायडे संघाला सुद्धा संधी आहे. सूरज भुवड अजून डगआउट मध्ये आहे, अनिल गोटा डगआउट मध्ये आहे. संधी आहे, हवा थांबले. या हवेचा फायदा कोणाला होईल पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण पहा या अगोदरच्या सामन्यात रोशन माडिक त्यानंतर रोहित मांडवकर बरसताना दिसले आणि थेट अंतिम सामन्यात दाखल झालेत. पुन्हा एकदा सिद्धेश टू ऋषी असा सामना रंगताना दिसणार आहे. बॅटनी बॉलचा संपर्क झाला, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. काय घडणार. ओहो पहिला गडी तंबूच्या दिशेने रवाना. त्याचं नाव आहे सिद्धेश माफ करा ऋषी बॅक टू दी पॅव्हिलियन. काय गोलंदाजी केली सिद्धेशानं. थोडासा आखूड टप्प्याची गोलंदाजी केली. थोडासा चेंडू मागे पडल्यानंतर थोडीशी चेंडून हाईट घेतली, छातीच्या लेवलला बॉल आला. तर नंतर मध्ये पाहायला गेलात ना मित्रांनो तर
झेल ठेवून मिस्टर स्ट्रोक होता आणि जर पाहायला गेलात सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला शौर्य फायटरच्या माध्यमातून. यस काय झेल टिपला विपुल यांना पहा. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकला अनिल गोताळ्या, नॉन स्ट्राईकला ऋषी आलाय. अनिल आणि ऋषी याची जोडी आहे. पहा मित्रांनो, अनिल यानं अनेक सामने एक हाती आणून दिलेत. आता मात्र पहा एक मोठा सामना आहे. या मोठ्या सामन्यामध्ये खेळताना अनिल कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे, कारण पहा मित्रांनो आत्मविश्वासानं धुनावलेला फलंदाज आहे. गेले कित्येक अनिल यानं एक हाती फलंदाजी अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिले. तोच अनिल मैदानावरती आहे. ओहो फटका त्या ठिकाणी सजलाय आणि सरळ मित्रांनो एक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. चुकीला माफी नाही. साधा सोपा झेल मात्र सोडला गेलाय. कुणाचा तर मित्रांनो अनिल याचा. इथं मात्र म्हणावं लागणार कॅच छुटी या मॅच छुटी हे पाहावं लागणार आहे. तर साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला गेला आहे मित्रांनो. संधी होती, संधीचा फायदा मात्र या ठिकाणी घेता आला नाही. म्हणून म्हटलं ना संधी मित्रांनो नशीबवान लोकांनाच मिळते. त्या संधीचा फायदा घेणं खूप गरजेचं असतं, परंतु या ठिकाणी फायदा घेता आला नाही. आणि फायदा कुणाला झालाय, नफा कुणाला झालाय तर मित्रांनो पवन रायडर्स संघाच्या अनिल गोताळे यांना. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज सिद्धेश. पुढचा बॉल सिद्धेश याचा. बॅटनी बॉलचा संपर्क नाहीये. काय गोलंदाजी केले पहा मित्रांनो सिद्धेशानं. षटक समाप्त झालं. फक्त पहा मित्रांनो एक गडी तंबूच्या दिशेनं गेला, तदनंतर 5 धावांवरती रोखलंय पहिल्या षटकामध्ये. म्हणजे इथून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यक आहे धावांची 39 धावांची. 12 बॉल 39 धावा. सामना संपलेला नाहीये. सामना अटीतटीचा होईल. स्पीडअप घ्या जरा विनंती आहे. पंच रमेशजी बेकरी, अक्षय शिंदे सूचना करा मैदानामध्ये, त्याला स्पीडअप करा. संध्याकाळचा 17 अंतिम सामना बाकी आहे. आणि पहा मित्रांनो खऱ्या यस नक्कीच या ठिकाणी उमर मुकादम यांचा आवाज मैदानात गेलेला आहे ठरणार, परंतु उमर मुकादम आपला आवाज पोचला आवाज आणि खऱ्या अर्थानं उमर मुकादम यांचा आवाज पोहोचला. दरम्यान पहा पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळतोय. विपुल आलाय गोलंदाजी मारती. स्ट्राईकला अनिल काय करणार या सामन्या दरम्यान. बॅटनी बॉलचा संपर्क झाला. गॅप मध्ये बॉल चेंडू जाणार सीमारेखा पार. येतोय चौकार. 4 धावा. वा बाई वा. आता मात्र अनिलची बॅट बोलू लागले. या ठिकाणी पाहायला गेलात ना चौकार आलाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलला घेतली. बाउंड्री लाईनची भेट. चौकार. 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 पर्यंत. खऱ्या अर्थानं पाहायला गेलात ना 1983 नंतर कपिल देव यांच्या काळात वर्ल्ड कप भारतामध्ये आला. त्यानंतर मित्रांनो क्रिकेट या नावाचा दबदबा सुरू झाला. पाहूया काय घडणार आहे या सामन्या दरम्यान. अनिल ऑल फायर. शाम की चाय बड़े लोगों की राय. यहाँ पे अगर देखा जाए सुनील जी ठोमरे, उमर मुकादम है, संदेश कातळकर है, इनके वहां से क्या राय है ते देखना जरूरी है. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं ओहो बरकट्टाना दिसलाय, परंतु पहा मित्र त्या ठिकाणी संधी आहे. एक धाव तर नक्कीच येईल. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 पर्यंत मजल मारेल. एक धाव आली म्हणजे 2 बॉल हाताळून झाले. संघाची धावसंख्या ह्या षटकामध्ये 2 बॉलवरती 5 धावा ऍड केल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा विपुल टू ऋषी असा सामना रंगणार. ऋषी गावनंग आहे मैदानात, ज्यांना राकेश कदम याच्या गोलंदाजीवरती या अगोदरच्या सामन्यात घणाघात केला होता आणि आपल्या संघाला एक हाती जिंकून दिलं. पुन्हा एकदा विपुल टू ऋषी असा सामना. बॅटनी बॉलचा संपर्क नाहीये. यस एक धाव येईल. या एका धावेती समाधान मानलं जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणते 11. म्हणजेच येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 9 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 33. 9 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. 33 धावा 9 बॉल 33 धावा असा सामना रंगणार आहे. काय घडणार आहे शैलू. आज तू मात्र एका बॉलवरती 6000चं बक्षीस लागलं होतं, परंतु नाराज केले. हरकत नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये होत असतं. परंतु पुन्हा एकदा विपुल टू
खोदून काढलाय, संधी नव्हती परंतु रनआउट की संधी. यस, अनिल याच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एक प्रश्नचिन्ह मात्र आवर्जून आहे. पहा मित्रांनो, शौर्य फायटर्स रवींद्रदादा रामाणे यांच्या संघाच्या माध्यमातून शैलेश याला ओपनिंगला धाडलं. शैलेश शेवट थांबला, परंतु या संघामध्ये जो फलंदाजी करणारा संघात पवन रायडर या संघामध्ये सूरज आहे. त्यानं अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. हवेचा रोग कुठेतरी थांबलाय, त्याला का पाठवलं नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. पाहूया दरम्यान पुन्हा एकदा. यस, अगदीच भरकटला बॉल वाईड आला, अवांतर आला आणि अवांतर चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने संघाची धाव संख्या असेल ती म्हणजे 13. 8 बॉल 31 धावांची आवश्यकता. 8 बॉल आणि 31 धावा. या स्पर्धेदरम्यान या सामन्यात 3 मोठे फटके आवश्यक आणि 2 चेंडू निर्धाव फेकणं आवश्यक. पाहूया कसा घडणार आहे सामना, काय होणार आहे. खोदून काढला, पायामध्ये होता, अलॉंग द कार्पेटचा फटका आहे, परंतु एका धावेवरती समाधान मानतील. या एका धावेने संघाची धावसंख्या जर पाहायला गेली ना मित्रांनो तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 पर्यंत. आता मात्र म्हणावं लागणार आहे कुठेतरी सामना मित्रांनो हळूहळू का होईना तो शौर्य फायटर संघाच्या बाजूने, पण तो सामना क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो ना त्या प्रकारे क्रिकेट सुद्धा रंग बदलू शकतो. पाहूया काय घडणार आहे सामना. पुढचा बॉल तो म्हणजेच विपुल याचा अनिल याच्यासाठी. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, चेंडू हवेत, साईल चूक करणार नाही. सोपा झेल या ठिकाणी टिपला गेला आणि अनिलचा खेळ समाप्त झाला. बॅक टू दी पॅव्हिलियन अनिल. पहा मित्रांनो, जर का पवन रायडर संघ बॅकफुटला गेला आणि रवींद्रदादा रामाणे यांचा संघ जर फायनलला आला तर संगमनेरची या ठिकाणी लढत पाहायला मिळणार. काय घडणार, नाही बिघडणार. यस, अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल जिंकण्यासाठी 6 चेंडूने आवश्यकता आहे. 30 धावांची आर्यन गोलंदाजीवरती आहे. गोलंदाज आर्यन ऋषी गावनंग काय चमत्कार करेल का. चमत्कार केला तर त्या ठिकाणी महेशदादा आंबेकर यांच्या माध्यमातून नमस्कार सुद्धा केला जाईल. कारण क्रिकेट आहे. 6 चेंडू आणि 1 धावांच्या अवश्य 6 चेंडू निर्धाव फेकले जातात. 6 ला 30. सामना संपलेला नाहीये. पहिल्या बॉलवरती डिफेंड आहे. पहिला बॉल आला आणि भिरकावून दिला, सीमा रेखा पार, षटकार. 6 धावा. पहिल्या बॉलवरती पहिला षटकार. सामन्यामध्ये कमबॅक होईल का, मी म्हणून म्हटलं ऋषी गावणन काय चमत्कार करेल का आणि त्या ठिकाणी नमस्कार करण्यासाठी भाग पाडेल का. 5 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आहे आर्यन. पाहूया काय घडणार. एसके स्पोर्ट आयोजित एसके स्पोर्ट्स चॅलेंजर ट्रॉफी या ठिकाणी संपन्न होताना दिसते. दुसरा सेमीफायनलचा सामना. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चेतन चॅम्पियन यानं माही लिओन संघाविरुद्ध मित्रांनो उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करून थेट अंतिम सामन्यात दाखल झालाय. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलात ना मित्रांनो तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आर्यन स्ट्राईकला आहे. यस, अजूनही 4 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. हॅलो, या ठिकाणी पारितोषिक लागू आहे ऋषी गावनंग याच्यासाठी. 4 बॉलवरती 4 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक कोण अभि शिगवण याच्याकडून. यस, खोदून काढला. आता मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलात ना संधी मात्र निघून गेले. 3 चेंडू शिल्लक आहेत.
महेश दादा आंबेकर कुठेतरी चिंतत असणार, कारण जर पाहायला गेलात ना मित्रांनो, सूरज भुवड दाखल होणं खूप गरजेचं होतं, कारण सामना आहे ना मित्रांनो, या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. यस, संगमनेर रिटेक किंवा रिटर्न असं म्हणावं लागणार आहे आपल्याला. आज अंतिम सामना जवळजवळ संपला म्हणावं लागणार मित्रांनो. आणि नक्कीच पवन रायडर्स हा संघ बॅकफुटला जाताना दिसतोय. ज्या वेळेस टॉस जिंकला, टॉस महत्वाचा होता आणि फलंदाजी ज्या संघानं केली ना मित्रांनो, तो शौर्य फायटर रवींद्र रामाणे यांच्या चेहऱ्यावरती मात्र हसू आहे, एक स्माइल दिली जाते आणि म्हणतायत की परत एकदा संगमनेरची प्रचिती पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच पहा या ठिकाणी पॉवर रायडर्स संघ हा बॅकफुटला जाताना दिसतोय. दोन्ही संघांचे मनोबल आभार व्यक्त करावे लागतील, परंतु पहा औपचारिकता शिल्लक आहे. आणि जर पाहायला गेलात ना, SK स्पोर्ट्स आयोजित SK चॅलेंजर ट्रॉफी संपन्न होताना दिसते. उमर दादा, सुशांत पागडे, संदीप मांदेकर, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या स्पर्धेसाठी. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. ही स्पर्धा आवडली, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. पहा मित्रांनो, महेश दादा आंबेकर फलंदाजीसाठी आलेत. एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ऑन. आर्यन, चांदवलीचे राजे, गोल्डन बॉयज, चांदवलीचे राजे महेश दादा आंबेकर, एक हौशी क्रिकेटपट्टू, क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणार आहे महेश दादा आंबेकर. या ठिकाणी अंतिम चेंडू शिल्लक आहे. या अंतिम चेंडूवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक ऑन संदीप मांजेकर यांच्याकडून. यस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणि मित्रांनो, दुसऱ्या सेमीफायनल मध्ये अंतिम सामन्यात दाखल होणारा संघ, त्या संघाचे नाव आहे शौर्य फायटर्स, रवींद्र दादा आंबेकर यांचा संघ. वा, काय फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धन्यवाद. साहिल पारदळे, आपण या मॅन ऑफ द मॅच घ्या. साहिल पारदळे या.